एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? मजेत आहात ना? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे अंगारकी चतुर्थी. त्यानिमित्त बघा मी गूळ पापडी बनवते, कारण गूळ पापडी म्हणजे गव्हाचं पीठ, तूप आणि गूळ असं तिघांचं मिक्स मिश्रण असतं आणि त्यानंतर ही गूळ पापडी बनवतात. आणि सर्व प्रमाण याला सेम घ्यायचं असतं. जेवढं तुम्ही तूप घ्याल तेवढं गूळ घ्यायचं आणि तेवढंच गव्हाचं पीठ पण घ्यायचं. थोडंसं तूप जास्त झालं तर काही हरकत नाही. आणि बघा अशा प्रकारे छान असं मस्त तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मग गूळ किसलेला गूळ टाकायचं, वेलची पावडर टाकायची आणि छान असं मिक्स करून मग एका परातीत अशा वड्या थापायला ठेवायच्या. तर आज कसं बाप्पांचा आवडीचा मोदक आहे, बाप्पांचा आवडीचा नैवेद्य आहे हा, त्यामुळे बाप्पांना खूप आवडतो. तर लाडू करण्याऐवजी मी डायरेक्ट वडीच बनवली, गुळपापडी म्हणतात हिला. आणि एकदा नक्की ट्राय करून बघा, इतकी खुसखुशीत आणि इतकी छान होते ना ही वडी. एकदा जर तुम्ही कराल तर परत परत बनवाल, इतकी सुंदर होते. फक्त मी सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे सगळं घ्यायचं. म्हणजे बघा, आणि आता एका परातीत काढून ठेवली आणि थोडीशी ती गार होऊ द्यायची, जास्त नाही. आणि थोडीशी कोमट असताना मग वड्या पाडून घ्यायच्या, कारण तुम्ही गरम गरम जर पाडलं तर त्याचे तुकडे पडतात. म्हणून अगदी थोडंसं कोमट झाल्यानंतर बघा अशा छान आपल्याला जमतील त्या आकाराने वड्या करायच्या. बघा किती छान वड्या पडल्या आहेत. तर बघा, आज आहे अंगारकी चतुर्थी आणि थोडीशी अशी माहिती सांगते मी तुम्हाला. अंगारकी चतुर्थीचं थोडंसं महत्त्व सांगते. ही चतुर्थी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी मंगळवारी येते, म्हणून तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात, म्हणजे कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी. यापैकी संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर ती अंगारकी चतुर्थी म्हणून विशेष ओळखली जाते. आणि या दिवशी भगवान गणपतींची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते. भक्त आपल्या सर्व संकटातून मुक्ती आणि इच्छापूर्तीसाठी गणपतीची प्रार्थना करतात. सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प केला जातो. दिवसभर उपवास ठेवला जातो. संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो. गणपतीला दुर्वा, मोदक, लाल फुले अर्पण केली जातात. अशी संकष्ट चतुर्थीची व्रत कथा आहे. असे सांगितले जाते की एकदा मंगळ ग्रह यांनी कठोर तपस्या करून भगवान गणपतींना प्रसन्न केले. गणपतीने त्यांना वर दिला की तुझ्या नावाने येणारी चतुर्थी विशेष फलदायी ठरेल. त्यामुळे या चतुर्थीला अंगारकी असे नाव मिळेल. वर्षातून काही वेळाच येते, त्यामुळे तिचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी केलेली पूजा आणि उपवास खूप शक्तिशाली आणि फलदायी मानले जातात. तर बघा, माझ्याकडे हे पुस्तक आहे, श्री महासिद्ध गणेश व्रताचं पुस्तक आहे. हे विनायकी आणि संकष्टी दोघं चतुर्थी याच्यात या पुस्तकात करायची असते. आणि विधीपूर्वक त्या पुस्तकात ज्याप्रमाणे माहिती दिली आहे ना, त्याप्रमाणे हे व्रत आपल्याला करायचं असतं. आता मी खूप वर्षापासून करते, म्हणून आज ह्या व्रताचं मला उद्यापन पण करायचं होतं, त्यामुळे म्हटलं आज तुमच्याशी शेअर करू. तर बघा, जवळजवळ मी लग्नाच्या आधीपासून हे व्रत करत होती. आणि आधी पण 1-2 वेळा मी केले लग्नाच्या आधी, तेव्हा उद्यापन केले होते. पण लग्नानंतर परत आता जवळजवळ 12-13 वर्ष मला झाले हे व्रत करत असताना, पण मी अजूनपर्यंत उद्यापन केलं नव्हतं. आणि विनायकी आणि संकष्टी दोघं चतुर्थी मी करत होती. तर ह्याने पूजा मांडणे तर तुम्ही बघितली, अगदी सोपी, काहीच नाही. फक्त एक तांब्या मध्ये पाणी भरायचं, स्वस्तिक काढायचं आणि एक तामण घ्यायचं, त्याच्यावरती गहू ठेवायचे, बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि 3 नाणे आणि 3 सुपाऱ्या यापैकी म्हणजे लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती यांचं प्रतीक म्हणून ठेवायचं. आणि फक्त लाल रंगाचं फूल, जास्वंदाचं किंवा कुठलंही लाल रंगाचं फूल व्हायचं. बस झाली, एवढीच साधी सोपी पूजा आहे.
आणि नैवेद्य करताना जर तुम्हाला म्हणजे वेळच नाही मिळत असणार, वर्किंग वुमन असाल तुम्ही, खूप धावपळ होत असेल, तर काहीच नाही, फक्त गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. आता मी दरवेळेस गूळ पापडी बनवते. कधी कधी मलाही वेळ नसला तर मग मी फक्त गुळाचा आणि तुपाचा नैवेद्य दाखवते. पण आज उद्यापन असल्यामुळे मी सगळं सागर संगीत अशी पूजा केली बघा. आणि पुस्तक आणली होती, ती पुस्तकं पण मला द्यायची होती उद्यापनासाठी. त्यामुळे मग स्त्रियांना त्यामुळे मग हळदी कुंकू दिलं आणि जे काही वाण असेल ते द्यायचं. पण ह्या व्रताचं उद्यापन करताना ब्राह्मणांना तुम्ही नक्की बोलवा आणि त्यांच्या हातून पूजा करून घ्या, तरच त्या व्रताचं आपल्याला फलदायी सगळं रिझल्ट मिळतं. म्हणून अशा पद्धतीने बघा मी पूजा केली होती आणि खूप छान झाली होती पूजा बघा. इतकं मस्त सगळं रेड थीम होती आज ठेवलेली, कारण देवारात पण मी रेड रंगाचेच फुलं वाहिले होते देवांना. आणि गणपती बाप्पांना तर रेड कलर खूपच आवडतो, ते तुम्हाला तर सगळ्यांना माहिती. त्यामुळे रेड कलरची फुलं गुलाबाची वाहिली होती, जास्वंदीची नाही. तर बघा भटजी आले होते आणि त्यांच्याकडून मी व्रताचं उद्यापन करून घेतलं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तीन वेळेस आचमन करायचं. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा. त्याच्यानंतर ह्यात मधल्या दोन बोटाने दाबून खाली सोडायचं, असं तीनदा करायचं. प्राणायामे विनियोगः. ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपाः ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः ब्रह्म भूर्भुवस्सुरः गणाधिपतिर्मा श्रीमन्महाधीः गणपतये नमो नमः. हातामध्ये अक्षता घ्यायच्या. सुमुखस्य एकदन्तस्य कपिलो गजकर्णकः लंबोदरस्य विकटविघ्नाशो गणाधिपः धूम्रकेतुगणाध्यक्ष भालचंद्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणोत्यपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तन्न जायते. शुक्लांबरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनो ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशांच्या मंगे. भौमवासरे हे ज्येष्ठासह मूळ नक्षत्रे हे शिवयोगे हे भवसह बालवकरणे वृश्चिक स्थिती श्री वर्तमाने वृश्चिक सह धनु स्थिती श्री वर्तमाने चंद्र मेष स्थिती श्री वर्तमान सूर्य मिथुन स्थिती श्री वर्तमान देवगुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिषणेषु सत्सो ग्रह गण गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ म्हणायचं. मम अहम. गोत्र माहिती आहे का? गोत्रोत्पन्न हा स्वतःचं पूर्ण नाव घ्यायचं, मिस्टरांचं नाव घ्यायचं, दोघं सुपुत्रांचं नाव घ्यायचं. नामने वर्मा हा आत्मना हा श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद संहितानां क्षेमस्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य संरक्षणार्थे